नमस्कार, मी लक्ष्मी आदुडे या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आमच्या घरी ना इथं स्थापनेची पूजा चालू आहे आणि ही पूजा माझे मालकच करणार आहे. तर त्या मालकांनी काय केलं इथं, तर तुळजाभवानी आईला घेतलेलं आहे आणि तिचे ना अभिषेक करून घेतलेला आहे आणि पानावर बसून घेतलं आहे आणि फूल वाहून असं नमस्कार करून घेत आहे आणि आता घटस्थापनेची पूजा करून घेते. ते घटासाठी काय केलं आहे तिथं, मी काय दुर्डी पान आणलेलं नव्हतं म्हणून त्यानं काय चाळणीमध्येच वावरी काढून घेतली, खाली परात ठेवली आणि इथं घट आणलेला होता. त्या घटाला आहे ना आपल्याला चुनाचे आणि कुंकाचे बोटे लावावं लागतात. तर हे अशा प्रकारे घटाला दोरा बांधून घेतलेला आणि चुन्याचे आणि कुंकाचे बोटं लावून घेतलेले आहे. तर त्यानं इथं ह्या अशा प्रकारे आणि आता त्याच्यात आपल्याला घटाची स्थापना करून घ्यायची आणि इथं काही धान्य टाकावं लागतं आपल्याला त्या वावरीमध्ये. तर इथं धान्य टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरतून थोडी थोडी वावरी चिपटून घेतलेली आहे. ते धान्य उगत राहतं असं 9 दिवसामध्ये. आणि आता हे ना घटाची स्थापना करून घेणार आहे. तर घटामध्ये पाणी टाकून घेतलं आहे त्यानं आणि हळदी कुंकू, 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी आणि काही अक्षदा अशा घटामध्ये टाकून घेणार आहेत आणि 5 नागिनीच्या पानं असे घटाला लावून घेणार आहेत. आणि त्याच्यात आपल्याला माळ घालायची आहे. तर आज नागिनीच्या पानाचीच माळ आहे. आज पहिली माळ आहे आपली नवरात्राची. तर नागिनीच्या पानाची माळ घातली जाते. तर इथं नागिनीच्या पानाची माळ आहे. त्याने एक फूल सोडून घेतले घटामध्ये आणि नागिनीच्या पानाची माळ बनवून घेतलेली, अशी बांधून घेतली आणि त्यांनी अशा प्रकारे पूजा करून घेतलेली आहे. भोळा भाव देवा मला पावा अशी गोष्ट आहे आमची. आणि पूजा कशी झाली ते नक्की सांगा मला. धन्यवाद.